राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती केली जाणार आहे। शिक्षण विभागाकडून आता या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि राज्यामध्ये 21,678 शिक्षकांच्या जागांवरती संधी उपलब्ध होती आहे। जिल्हा परिषदेसोबतच खासगी शाळांसाठी सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। नगरपालिका महानगरपालिका यामधल्या शाळांमधल्या शिक्षक भरतीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर मुलाखतीसह विना मुलाखत सुद्धा अशा 2 प्रकारांमध्ये या जाहिराती आता सादर होत आहेत। तर शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती या आता प्रसिद्ध करण्यात आल्या। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आणि अनेक वर्षांपासून खरं तर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपुष्टात येते आहे आणि लवकरच पसंतीक्रम नोंदवण्यासाठीची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर मुलाखतीसह आणि विना मुलाखत अशा 2 प्रकारच्या जाहिराती आता प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि 21,648 जागांवरती आता संधी मिळताना दिसते आहे। तर शिक्षक भरतीमध्ये कोणत्या इयत्तेसाठी किती जागा आहेत आपण बघूया। पहिली ते 5वी साठी 10,240 पद रिक्त आहेत आणि यासाठी संधी मिळते। 6वी ते 10वी साठी 8,127 पद, 9वी आणि 10वी साठी 2,176 पदांवरती भरती होणार आहे। तर 10वी 12वी साठी 1,135 पद रिक्त आहेत ज्यावरती भरतीची प्रक्रिया सुरू होती आहे। तर शिक्षक भरतीमध्ये कुठे किती जागा आहेत आपण बघतोय। जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेमध्ये 16,799 जागा, खासगी संस्थांसाठी 4,879 जागा। त्यामुळे एकूण पदांचा विचार केला तर 21,678 जागांवरती ही संधी उपलब्ध होणार आहे। आणि याविषयी बोलूया तर शिक्षक भरतीचे आंदोलक संदीप कांबळे आपल्या सोबत आहेत। संदीपजी, खरं तर मागच्या अनेक वर्षांपासूनचा हा सगळा संघर्ष आपण बघतोय आणि असंख्य आंदोलनं सुद्धा झाली शिक्षक भरतीच्या संदर्भात। आता तुम्हाला नेमका दिलासा मिळतोय का? कारण शिक्षण मंत्र्यांनी खरं तर 50,000 जागांची भरती करणार असं सांगितलं होतं, आता 21,000 जवळपास जागा दिसतायत। माझा आवाज येतोय का? हो संदीपजी बोला। सगळ्यात अगोदर तर मी या ठिकाणी पुढारी न्यूज टीव्हीचा मनापासून सगळ्या टीमचा मनापासून आभार व्यक्त करतोय। कारण गेल्या 1 वर्षापासून आम्ही अनेक निवेदन, मोर्चे, आंदोलन राज्यभरातील सगळे अभियोगताधारक आपापल्या जिल्हा परिषदला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मागण्या करण्यासाठी आपल्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून आंदोलन करत होती, पाठपुरावा करत होती। आता कुठेतरी थोडासा दिलासा मिळालेला आहे कारण भविष्य काळामध्ये जे काही निवडणूक होऊ घालणार आहे त्याची आचारसंहिता पुढील 1 महिन्यामध्ये लागणार आहेत। एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू अशी आहे की राज्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री महोदय एक ऐतिहासिक शिक्षक भरती करणार असल्याच्या खूप घोषणा केल्या। मुळामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 आणि दुसऱ्या टप्प्यात 20,000 अशी पदभरती करू म्हटले। खरं तर पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर 21,600च्या अधिक जागा आलेल्या आहेत। याच्यामध्ये सगळ्या प्रवर्गाला न्याय मिळालाय का? याचं उत्तर नाही। का तर भज, अ, ब, कड, SBC असे काही छोटे छोटे प्रवर्ग आहेत, त्यांना काही छोट्या मोजक्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे, तोडकस टक्क्यामध्ये, तर त्यांना जागा अतिरिक्त होत्या किंवा रिक्त नव्हत्या, त्यांना पद नव्हते। तर दुसऱ्या बाजूला 15 डिसेंबर अधिवेशन काळामध्ये एकूण पदाच्या ज्या काही जागा होत्या त्याच्यापैकी 10% जागा कपात केल्या। तर त्या कपात केल्याच्या नंतर बिंदू रोस्टरमध्ये घोळ आल्यामुळे त्या प्रवर्गाला जागा देण्याच्या संदर्भामध्ये आता एका बाजूला 30,000 भरती होणं अपेक्षित होती, तर कुठेतरी 20-21,000 पदाची भरती झाली होत आहे। आणि याच्यामध्ये जर त्या प्रवर्गाला न्याय मिळत नसेल, त्या जागा जर येत नसतील, तर हे शिक्षक भरती अन्यायकारकच म्हणायची वेळ आलेली आहे। तर माझी इच्छा अशी आहे की बाबा एवढी मोठी भरती होते त्याच्यापैकी ओदा पहाड निकुला चिवा सारखी जर परिस्थिती असेल आणि त्याच्यामध्ये जर सगळ्या समूहाला, सगळ्या गटाला, सगळ्या प्रवर्गाला सामावून घेता येत नसेल तर नक्कीच कुठेतरी दिलासादायक म्हणता येणार नाही, हा अन्यायच म्हणता येईल। बरं, यामधला आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे मुलाखतीसह आणि मुलाखती विना अशा 2 प्रकारे आताची शिक्षक भरती होणार आहे। या सगळ्याचा फायदा आणि नुकसान नेमकं काय होईल?
नाही, एक प्रकारे याच्यामध्ये मुलाखतीसह जे आहे ते गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी पदभरती होणार आहे. जे की टेट मार्क मिळालेले आहेत त्या गुणवत्तेच्या आधारावर मुलांचे मनपा, नपा, जिल्हा परिषद जे काही बॉडी असते त्या ठिकाणी सिलेक्शन केल्या जाईल. त्या जागा सुद्धा 16,000च्या आसपास आहेत आणि विना मुलाखतीसह जे आहेत ते खाजगी संस्थांचे आहेत. तर मुळामध्ये या ठिकाणी मी पूर्वीचे जे काही शालेय शिक्षण मंत्री होते विनोद तावडेजी, तर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता की खाजगी संस्था या ठिकाणी जे काही मक्तेदारी होती शिक्षण सम्राटाची, ज्याची शिक्षण संस्था असते त्याचीच लेकरं बाळ, सून सासू या सगळे लोक नाते गोळ त्या ठिकाणी स्वतःच्या संस्थेवर लागायचे. तर अशा संस्थेवर वचक निर्माण करण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षक भरती करण्यात यावी खाजगी संस्थेवर, असा धाडसी निर्णय शालेय शिक्षण मंत्री पूर्वीचे तावडेजी घेतले होते. आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून केसरकर साहेबांनी खूप चांगला अजून निर्णय घेतला. पूर्वी जे काही निवडीची प्रकार होते 1:10, तर त्याच्यामध्ये 1:3 6 जुलैला पत्र काढून 1:3 असं प्रमाण घेणार केसरकर साहेबांनी एक पत्रक आले. त्यामुळे याच्यामध्ये दिलासा नक्कीच मिळणार आहे. अगदी खूप खूप धन्यवाद संदीपजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी.